नारद गेले भगवंताला भेटायला. जाताना सत्यभामा मातेचं मंदिर लागलं म्हणून मंदिरात म्हणजे घरात गेले. सत्यभामा माता सचिंत अवस्थेमध्ये बसली होती. नारदाने विचारलं, आई काय झालं तुम्हाला, चेहरा का पडला? सत्यभामेने सांगितलं, नारद जरा चिंता निर्माण झाली. पण काय चिंता निर्माण झाली? नारद त्या सत्यभामेने सांगितलं, काही नाही, चिंता अशी निर्माण झाली की आत्ता भगवान माझे पती आहेत, या जन्मामध्ये भगवान माझे पती आहेत, मान्य आहे, पण पुढच्या जन्मी हेच पती मिळतील सांगता येणार नाही. भगवानच माझे पती राहतील असं सांगता येणार नाही. मग पुढच्या जन्मी भगवान मला पती म्हणून मिळायचे असतील तर काय करू? आता नारद होते, त्यांना संधी दिसली. ते नारद आहेत, साधं कोणी नाही आहे, त्यांना सापडली संधी. त्यांनी सांगितलं, काय अडचण आहे? म्हणजे पुढच्या जन्मी भगवानच पती म्हणून मिळावेत असं वाटतं, त्याकरता काय करू कळत नाही. नारदांनी सांगितलं, मग माझ्याकडे उपाय आहे त्याचा. काय उपाय? पुढच्या जन्मी जे आपल्याला मिळावं वाटतं ते या जन्मी दान करावं. हे केवढा ताप आहे. पुढच्या जन्मी जे आपल्याला मिळावं वाटतं ते या जन्मी दान करा. मग काय करू? दान कर नवऱ्याचं. नवऱ्याचं दान करता येतं, त्याचंच करता येतं. कारण देऊन टाकण्यासारखी तेवढीच एक वस्तू घरात असते. सत्यभामेने विचारलं, कोण घेईल? मी त्याच्याकरताच आलोय, माझ्या एवढा अधिकारी कोण आहे? करा संकल्प. सोडला संकल्प. संकल्प सोडला, ओला हात घेऊन नारद गेले भगवंताकडे आणि भगवंताला म्हणाले, चला चला. भगवंताने विचारलं, कुठं? नारदाने सांगितलं, दानात मिळालेल्या वस्तूंनी विचारायचं नाही कुठं म्हणून, जिथं नेलं तिथं जायचं. तुमचं दान, भगवंताला पत्ताही नव्हता की आपलं दान झालंय. बायका काय करतील सांगता येत नाही. अरे नवऱ्याला पत्ता नाही आपलं दान झालं. मग भगवंताला सांगितलं, असं असं झालंय. असं का? मग चला. भगवान म्हणाले, मग आनंद आहे, निघतो. भगवान निघाले. भगवान बरोबर निघाले नारदांच्या. हे लक्षात आल्यानंतर सत्यभामेला सोडून बाकीच्या ज्या स्त्रिया होत्या ना, त्या धावत आल्या आणि त्याने नारदांना अडवलं की तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. का नाही घेऊन जाऊ शकत? सत्यभामेने दान केलंय. मग त्या स्त्रिया म्हणाल्या, सत्यभामा दान करणारी कोण आहे? याच्यावर काय फक्त तिच्या एकटीचा अधिकार आहे का? आम्ही सगळ्या जणी त्यांच्या पत्नी आहोत, तर आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे. मग ज्याच्यावर सगळ्यांचा अधिकार असतो त्याचं दान होऊ शकत नाही, त्याचं दान नाही होऊ शकत. नारद म्हणाले, हे शास्त्र म्हणून बरोबर आहे, पण मी घेतलंय दान, आता काय करता? आमचं आम्हाला परत करा, आमचं आम्हाला परत करा. नारद म्हणाले, करता येत नाही. आमच्याकडे तेलंगण भागामध्ये एक म्हण आहे, आपल्या इकडं आहे का नाही मला माहित नाही, मला क्षमा करा ही म्हण मी सांगतोय, पण अशी म्हण आमच्याकडे आहे खेड्यामध्ये. म्हणजे आमचा जो देगलूरकडचा भाग आहे, नांदेड जिल्ह्याचा जो परिसर आहे, तिथं ही म्हण आहे. नारद म्हणाले, घेतलेलं दान देता येत नाही. बाकीच्याने विचारलं, काय अडचण आहे? तर नारदांनी त्यांना अशी नांदेड जिल्ह्यातली म्हण सांगितली. काय म्हण आहे? नारद असं म्हणाले, आमच्याकडे म्हण आहे अशी, दिलं दान पुढच्या जन्मी मुसलमान. अशी म्हण आहे आमच्याकडे. जेव्हा दान, म्हणून मी आधीच क्षमा मागितली, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण ही म्हण आहे, त्याला मी काय करू? जेव्हा दान घेतलं जातं ते दान परत देता येत नाही. त्यामुळे कोणतं दान देऊ नये याच्याकरता हे नियम आहे. मग ते सगळं झालं. मग याच्यावर तोडगा काय काढायचा? मग नारदांनी सांगितलं, मी तुम्हाला देव देतो, परत देव देतो, पण त्याच्या वजनाचं सोनं मला परत करा. त्याच्या वजनाचं सोनं द्या, त्याच्या तुलनेत मला काहीतरी द्या, काहीतरी मला संपत्ती द्या, तुलनेत सोनं द्या, काहीतरी द्रव्य द्या. नारद हे आद्य कीर्तनकार आहेत, तेव्हापासून ही परंपरा आहे.
आम्ही तुम्हाला देव दाखवतो, पण त्याच्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला द्रव्य दिलं पाहिजे, ही परंपरा. नारदांनी सांगितलं. मग ते सगळं झालं, देवाची काही तुलना होईना. मग भारंभार सोनं टाकलं, अमुक झालं तमुक झालं. मग रुक्मिणी मातेला कळलं. रुक्मिणी माता आल्या, त्यांनी सांगितलं काय आहे म्हणे, असं असं झालंय, देवाची तुलना होत नाही ना. मग मला माहिती आहे, मी येते. मग रुक्मिणी माता आल्या आणि त्यांनी श्रद्धेने फक्त एक तुळशीचं पान ठेवलं. मग देवाची तुलना झाली. मग देव परत घेतला. मग कशा करता सांगितलं, सामान्य वस्तूचं दान होत नाही. जी वस्तू इतरांकडून मागून आणलेली आहे त्या वस्तूचं दान होत नाही, त्याला याचित दान म्हणतात. दोष सांगितला तो. तुमच्याकडून मी काहीतरी मागून आणायचं आणि परस्पर दान करून टाकायचं, हे दान नाही आहे. या वस्तूचं दान करता येत नाही. न्यासाचं दान करता येत नाही. न्यास म्हणजे ठेवणे. न्यास शब्दाचा अर्थ ठेवणे, स्थापित करणे, प्रतिष्ठित करणे, त्याला न्यास असा शब्द आहे. आपण न्यास करतो की नाही, पूजेच्या आधी संध्येमध्ये न्यास करावा लागतो. गायत्री मंत्राचं उच्चारण करण्याच्या पूर्वी न्यास आहे. मग न्यास करणं म्हणजे काय, त्या त्या इंद्रियाच्या ठिकाणी त्या त्या देवतेची स्थापना करणं, त्याला न्यास म्हणतात. स्थापित करणे, ठेवणे, या अर्थाने न्यास शब्द वापरला जातो. कुणीतरी आपल्याकडे ठेवायला दिलेली म्हणून वस्तू, ती आपल्याला दान करता येत नसते. कोणी तीर्थयात्रेला जाताना म्हणाले, एवढे 10,000 रुपये तुमच्याकडे ठेवा, आल्यानंतर घेतो, घरात काही ठेवणं शक्य नाही आहे. मग त्यांनी 10,000 ठेवून तो गेला तीर्थयात्रेला आणि आपण त्या 10,000चं दान करून टाकलं, चालतं का? असं चालत नाही. कोणत्या वस्तूचं दान करू नये याचे काही नियम आहेत. तारण म्हणून ठेवलेली वस्तू दान करता येत नसते. आपल्याला इतर लोकांनी दानात दिलेली वस्तू परत दान करता येत नसते. असे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. इतकी बारकाई सांगितली दानाच्या बाबतीमध्ये. आपल्या परंपरेनं आपल्याकडे चालत आलेलं द्रव्य वंशज म्हणून आपल्या मालकीचं असलं तरी वंशजांना आपल्या सगळ्या द्रव्याचं दान करता येत नसतं. असा नियम आहे दानाचा. वंशज म्हणून मी आहे हे मान्य आहे, माझ्याच पूर्वजांचं द्रव्य आहे मान्य आहे, पण वंशजांना पूर्वजांचं सगळं द्रव्य दान करता येत नसतं. कारण त्या पूर्वजांनी आपल्याकडे वंशज म्हणून ते द्रव्य जे पोचवलेलं असतं ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याकरता पोचवलेलं असतं. आपली मालकी त्याच्यावर कधी सिद्ध होत नसते. ते नियम आहेत त्याचे, म्हणून मी आपल्याला सांगितलं.